नमस्कार. अर्चना होम कुक्समध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आणि आज आपण होम कुक्समध्ये बनवणार आहे सुबक कळीदार मऊ असे उकडीचे मोदक. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि तुम्हाला जर का माझी ही मोदक करण्याची रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशा छान छान रेसिपींसाठी आपल्या होम कुक्सला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग मंडळी, वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूयात. सगळ्यात आधी आपण इथे सारण बनवूया. त्यासाठी मी इथे 2 मेजरमेंटचे जे कप असतात ते भरून किसलेलं ओलं खोबरं घेतलेलं आहे. त्यानंतर जेवढं खोबरं घेतलेलं आहे त्याच्या अर्ध्या पटीमध्ये म्हणजे 1 कप इथे मी गूळ घेतलेला आहे. तर गूळ तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणत्याही प्रकारचा घेऊ शकता. मी इथे सेंद्रिय गूळ वापरलेला आहे कारण याचा रंग आणि चव एकदम छान असते. त्याच सोबत हा हेल्दी सुद्धा असतो. यानंतर इथे मी भाजलेली खसखस वापरणार आहे. याऐवजी तुम्ही कोणतेही ड्रायफ्रुट्स वापरू शकता. आता हे झालं साहित्य. आपण इथे सारण करायला घेऊया. तर सारण करत असताना एका कढईमध्ये गूळ आणि खोबरं मी एकाच वेळेला घातलेलं आहे आणि व्यवस्थित मी मिक्स करून घेणार आहे. बऱ्याचदा काही लोक सुरुवातीला तूप घालतात आणि त्यामध्ये खोबरं भाजून घेतात, पण खोबरं हे स्वतःच खूप तेल रिलीज करतं. त्यामुळे इथे तेलाची किंवा तुपाची गरज लागणार नाही. मी फक्त खोबरं आणि गूळ व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे. आणि आता इथे जे गूळ आहे तो एकसारखा या खोबऱ्यामध्ये मिक्स झाला पाहिजे. कुठेही गुळाचा खडा राहायला नको. एकसारखं मऊ झाला पाहिजे. त्यासाठी आपण सतत हलवत मीडियम गॅसवरती हे सारण आपण तयार करणार आहोत. तर मंडळी, साधारण 7 ते 8 मिनिट जातात, यापेक्षा जास्त वेळ जात नाही. त्यामुळे इथे व्यवस्थित वेळ देऊन जर का आपण सारण तयार केलं तर एकदम मऊसूत, मोकळं, त्याचसोबत चवीला सुद्धा चविष्ट असं सारण तयार होतं. आता या ठिकाणी 5 ते 6 मिनिट झालेले आहेत आणि गुळाचे खडे सुद्धा विरघळलेले आहेत. यानंतर यामध्ये जी आपण भाजून ठेवलेली खसखस आहे ती यामध्ये घालायची आहे. आणि त्यानंतर वेलची सुंठ पावडर जर का आपल्या आवडीप्रमाणे हवी असेल तर तुम्ही वापरू शकता. मी इथे वेलची सुंठ पावडर वापरलेली आहे. त्यानंतर तुम्हाला जर का कोणतेही ड्रायफ्रुट्स यामध्ये वापरायचे असतील तर ते सुद्धा तुम्ही आवर्जून वापरू शकता. आता यानंतर गुळाला जे पाणी सुटलेलं असतं ते पूर्णपणे आपण आटवून घ्यायचं आहे. सारण एकसारखं मोकळं करून घ्यायचं आहे कारण आपण इथे सारण बनवण्यासाठी गूळ वापरलेला आहे आणि गुळाला भरपूर असं पाणी सुटलेलं असतं. आणि ज्या वेळेला आपण मोदक बांधून स्टीम करायला ठेवतो त्यावेळेला जर का सारण ओलसर असेल तर मोदकामध्ये स्टीम तयार होते आणि स्टीम करत असताना मोदक हे फुटतात. त्यामुळे सारण आपल्याला मोकळं होईपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. त्यासाठी शेवटी 1 मिनिट गॅस हा मोठा ठेवायचा आहे आणि एकदम कोरडाचं सारण तयार करून घ्यायचं आहे. या ठिकाणी सारण तयार झालेलं आहे. आता हे आपण पूर्णपणे थंड करण्यासाठी बाजूला करून ठेवूया. तोपर्यंत इथे मोदकासाठी जे पीठ तयार करायचं आहे ते करून घ्यायचं आहे. तर मंडळी, इथे मोदकासाठी पीठ करण्यासाठी इथे मी 1 पातेलं गरम करायला ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये मी मेजरमेंटचे जे 2 कप आहे ते पूर्ण भरून मी पाणी घेतलेलं आहे. 1 चमचा यामध्ये तूप घातलेलं आहे. चवीपुरतं मीठ घालायचं आहे. यानंतर पारीला चव यावी म्हणून इथे मी 1 चमचा साखर घातलेली आहे. इथे साखर घालण्याचं कारण हेच आहे की पारी एकदम सपक लागत नाही किंवा थंड झाल्यानंतर सुद्धा जर का तुम्ही मोदक खाल्ला तर पारीला सुद्धा एक त्याचा वेगळा गोडसरपणा राहतो आणि मोदक छान लागतो. त्यामुळे इथे आवर्जून यामध्ये साखर घालायची आहे आणि साखर, तूप आणि मीठ घातल्यानंतर खळखळून अशी उकळी येऊ द्यायची आहे. आणि यानंतर आपण यामध्ये मोदकाची पिठी आहे ती वापरायची आहे. तर जेवढं आपण पाणी घेतलं होतं तेवढ्याच प्रमाणामध्ये इथे मोदकाची पिठी घेतलेली आहे. तर मोदकाची पिठी घातल्यानंतर इथे व्यवस्थित असं आपण एकसारखं हलवून घ्यायचं आहे. इथे हलवत असताना थोडंसं फास्ट हलवायचं आहे की पिठामध्ये गाठी तयार व्हायला नको. आणि एकसारखं हलवून झाल्यानंतर यावरती घट्ट असं झाकण ठेवून द्यायचं आहे आणि 10 मिनिट हे पीठ असंच वाफलवून ठेवायचं आहे. बरोबर 10 मिनिटानंतर हे पीठ एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि पीठ गरम गरम असतानाच आपण व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. तर मळत असताना हाताला चटके बसू शकतात. त्यासाठी तुम्ही असं एखाद्या फुलपात्राचा वापर करू शकता किंवा मॅशर असतो त्याने सुद्धा तुम्ही असं मॅश करू शकता. पण यातील सगळ्या गाठी व्यवस्थित फोडून घ्यायच्या आहेत. पीठ कोरडं ठेवायचं नाही आणि थोडंसं
हाताला सोसवेल असं पीठ झालं की हाताने एकसारखं आपण मळून घ्यायचं आहे. तर मंडळी, मोदकाची पारी जर का सुबक, सुंदर आणि मऊसूत जर का यायची असेल तर हे पीठ एकसारखं मऊसूत मळणं जास्त गरजेचं आहे. जेव्हा आपण हाताने हे मळत असतो तेव्हा हाताला चटके बसतात, पण थंड पाण्यामध्ये हात बुडवून तुम्ही मळू शकता. मात्र यामध्ये पाणी घ्यायचं नाही, फक्त हात पाण्यामध्ये बुडवायचा आहे आणि जोर लावून थोडंसं मळून घ्यायचं आहे. तुम्ही 1 चमचा यामध्ये तूप सुद्धा घालू शकता आणि अशा प्रकारे अधूनमधून असा गोळा घेऊन त्याची पारी होते का बघायचं. जर का पारी करत असताना पीठ फाटायला लागलं तर आणखीन थोडंसं मळायचं आहे आणि एकदम अशी एकसारखी न फाटता पारी यायला लागली की असं समजायचं की आपलं पीठ तयार झालेलं आहे. आणि त्याचप्रमाणे जेव्हा हे पीठ तयार होतं तेव्हा याला दिसायला सुद्धा एकदम ते मऊसूत आणि एकदम शुभ्र दिसायला लागतं. छान त्याला एक चकाकी आलेली असते, तुम्ही इथे पाहू शकता. आणि गोळा सुद्धा अजिबात कुठेही तडा न जाता तयार होतो. एकदम एकसारखा गुळगुळीत असा गोळा तयार होतो. इथे पाहू शकता तुम्ही, या गोळ्याला छान अशी पारी सुद्धा तयार होते की कुठेही तडा जात नाही. तर मंडळी, या ठिकाणी आपलं पीठ तयार झालेलं आहे. तर अशा बऱ्याच खुणा आहेत पिठा तयार होण्याच्या, हे लक्षात ठेवायचं. आणि असं पीठ तयार झाल्यानंतरच मोदक तयार करायला घ्यायचा आहे, नाहीतर मोदक 100% फाटणार, फुटणार किंवा तो वातड होणार. आणि त्याचसोबत अशा प्रकारे तयार झालेला मोदक आपण भरपूर वेळ ठेवू पण शकत नाही. तर मंडळी, इथे पीठ तयार झालेलं आहे. आता आपण मोदक तयार करायला घेऊया. तर मी इथे एक छोटासा गोळा बाजूला काढून घेतलेला आहे, जेवढा मला पाहिजे तेवढा. आणि हे उरलेलं पीठ आहे ते आपण झाकून असंच ठेवायचं आहे. पीठ हे वाऱ्यावर ठेवायचं नाही. जर का याला वारं लागलं म्हणजे हवा लागली तर हे तडकू शकतं, जास्त कोरडं पडू शकतं. त्यामुळे मऊ राहण्यासाठी असं आपण झाकून ठेवायचं आहे. तर असा आपण मीडियम साईजचा एक गोळा तयार केलेला आहे. तुम्हाला जर का हाताने पारी तयार करायची असेल तर तुम्ही अशा प्रकारे पारी तयार करू शकता. पारी बनवण्यासाठी इथे मी तुपाचा वापर केलेला आहे. मी बोटाला थोडंसं तूप लावलेलं आहे. तुम्ही या ठिकाणी पिठी सुद्धा वापरू शकता, पण मी पिठीचा वापर केलेला नाही, कारण थोडेसे मोदक पिठूळ असे दिसायला लागतात. त्यामुळे मी इथे तूप वापरलेलं आहे. तर मंडळी, इथे पारी बनवत असताना मध्ये जाडसर ठेवायची आहे आणि बाजूने पातळ करायचे आहे. त्यासाठी मी एका हाताचा अंगठा पारीच्या वरच्या बाजूला ठेवलेला आहे आणि एक मी मध्यभागी ठेवलेला आहे. वरच्या बाजूचा जो अंगठा आहे तो थोडासा मी जोरात दाबते, ज्यामुळे पारी आहे ती मोठी होत जाईल आणि मध्ये आहे ते जास्त जाडसर राहील आणि जास्त पातळ होणार नाही. त्यामुळे जो पारीच्या मधला जो अंगठा आहे तो अलगद दाबायचा आहे, जास्त जोरात दाबायचा नाही. आणि इथे आपली हाताने बनवलेली पारी तयार झालेली आहे. तर यामध्ये आपण 1 ते 2 चमचा आपल्याला जेवढं सारण भरायचं आहे ते आपण या पारीमध्ये भरू शकतो. आणि यानंतर या पारीला अशा कळ्या पाडून आपण अशा प्रकारे मस्त असा घट्ट मोदक तयार करू शकतो. तर मंडळी, इथे हाताने बनवलेला पारीचा मोदक तयार झालेला आहे. आणि पाऱ्या तयार करून झाल्यानंतर मोदक तयार झाला की थोडंसं जर का हाताने तुम्हाला असं नीट करायचं असेल तरी सुद्धा तुम्ही करू शकता, पण एकदम अलगद हाताने करायचं आहे, जास्त दाब द्यायचा नाही. आता यानंतर आपण इथे पुरी यंत्र असतं, यावरती सुद्धा पारी तयार करू शकतो. तर त्यासाठी इथे मी पुरी यंत्र घेतलेलं आहे. यावरती एखादा कागद घालायचा आहे आणि या कागदाला वर खाली थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे आणि इथे जे मोदकाचा जो पिठाचा गोळा आहे तो ठेवून यावरती दाबून आपण एकसारखी पारी तयार करू शकतो. आणि या ठिकाणी मी कळ्या कसे पाडते हे तुम्ही पाहू शकता. मी या 3 बोटांच्या मदतीने अशा प्रकारे चिमटून कळ्या पाडायच्या आहेत. सुरुवातीला कळ्या पाडून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर एकदम अलगद हाताने या कळ्या अशा एकसारख्या एका ठिकाणी गोळा करून घ्यायच्या आहेत आणि अलगद असा आपण मोदक बंद करून घ्यायचा आहे. तर मंडळी, या ठिकाणी सगळे मोदक बनवून तयार झालेले आहेत. आता हे तयार झालेले मोदक एका उकडीच्या चाळणीमध्ये घालून घ्यायचे आहेत. त्याखाली जर का शक्य असेल तर केळीचं पान किंवा हळदीचं पान तुम्ही घालू शकता. आणि हळदीच्या पानाला किंवा केळीच्या पानाला तूप लावून घ्यायचं आहे आणि त्यावरती हे मोदक ठेवून द्यायचे आहेत. जर का तूप लावायचं नसेल तर हे मोदक पाण्यामध्ये बुडवून तुम्ही या केळीच्या पानावरती ठेवू शकता. जर का केळीचं पान नसेल तर तुम्ही असंच चाळणीमध्ये सुद्धा मोदक ठेवू शकता. फक्त तूप लावायचं किंवा पाण्यामध्ये बुडवून ठेवायचे आहेत. आणि यानंतर आपल्या आवडीप्रमाणे जर का केशर लावायचं असेल तर तुम्ही इथे केशर लावू शकता, कारण केशर लावल्यामुळे एक तर दिसतात पण सुंदर
आणि मोदकांची चव पण वाढते. तर मंडळी इथे मी केशर लावलेला आहे. आता हे तयार झालेले मोदक आपण उकडून घ्यायचे आहे. तर त्यासाठी एका उकडीच्या पातेल्यामध्ये भरपूर असं पाणी ठेवून ते पाणी खळखळून उकळल्यानंतर यावरती ही चाळण ठेवायची आहे आणि घट्ट असं झाकण लावून आपण 10 मिनिट हे मोदक छान उकडवून घ्यायचे आहेत. तर मंडळी जास्त प्रमाणामध्ये हे मोदक उकडवायचे नाहीत, नाहीतर याला तडे जाऊ शकतात आणि मोदक फाटतात सुद्धा. त्यामुळे लक्ष देऊन एक 10 ते 12 मिनिटांमध्येच हे मोदक उकडून तयार करायचे आहेत. इथे आपले मोदक उकडून सुद्धा तयार झालेले आहेत. तर मंडळी इथे आपले उकडीच्या मोदकाची रेसिपी पूर्ण झालेली आहे. तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आवडल्यास तुम्ही ट्राय करून नक्की पहा आणि अशा छान छान रेसिपींसाठी आपल्या होम कुक्सला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग मंडळी आता भेटूया अशाच आणखीन एक नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.